त्यांच्या आईवडिलांच्या शिवाय दंभपीठावर कोणीही येऊ नये याची काळजी घ्यायची आहे. आजच्या या नियोजित मंगल परणे सोहळ्याचे नियोजित वर अनिरुद्ध आणि नियोजित वधू अर्पिता या दोघांचं मोठ्या दिमाखानं दंभपीठाकडे आगमन होत आहे. या दोघांच्या जीवनातील अतिशय महत्त्वाचा हा दिवस. हे दोघे आजच्या दिवसापासून एका नव्या जीवनाची सुरुवात करण्याचा संकल्प करणार आहेत. या दोघांचं संपूर्ण पुढचं जीवन, भावी जीवन सुखाचं आणि समृद्धीचं जावं. या दोघांना या पुढचं संपूर्ण मिळालेलं आयुष्य हे निरोगी मिळावं म्हणून आपण सर्वजण त्यांना आशीर्वाद देण्याकरिता एकत्र जमलेले आहेत. मी पुन्हा एकदा आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. तथागत महाकारुणिक भगवान गौतम बुद्ध आणि बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या प्रतिमेला साक्ष ठेवून हे दोघेही आज भावी जीवनाच्या वाटचालीचा संकल्प या ठिकाणी ते करणार आहेत. वधूचे आईवडील आणि वरांचे आईवडील या दोघांनाही विनंती आहे, आयुष्यामध्ये मीनाताई सुधाकर गुडगे आपण सहपत्नी दंभपीठावर यावं आणि आयुष्यामध्ये जयश्रीताई नितीन भोताळे आपण हे दोघेही दंभपीठावर यायचं आहे. खऱ्या अर्थानं या दोघांच्या जीवनातील हा अतिशय महत्त्वाचा दिवस. वधूचे आईवडील आणि वरांच्या आईवडिलांच्या शिवाय दंभपीठावरती कोणीही गर्दी करायची नाही याची नातेवाईकांनी काळजी घ्यावी. दंभपीठावर येताना पायातील वाहनं बाजूला सारून यायचे आहेत. नियोजित वर अनिरुद्ध आणि नियोजित वधू अर्पिता हे दोघांचंही दंभपीठावरती आगमन झालेलं आहे. अवघ्या काही क्षणामध्ये या मंगल परणे सोहळ्याला या ठिकाणी सुरुवात होते आहे. वधूचे आईवडील आणि वरांच्या आईवडिलांनी दंभपीठावरती यायचं आहे. या मंगल परणे सोहळ्यास आपण अनुमती देण्याकरिता दंभपीठावर यावं. मीनाताई सुधाकर गुडगे आणि जयश्रीताई नितीन भोताळे आपण